पोलीस स्टेशन बडनेरा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं। याकरता 5 पथक व नाकाबंदीचे 2 पॉइंट तयार करून हे ऑपरेशन राबवण्यात आलं। तडीपार आरोपी, गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे तसंच हातभट्टीच्या गावठी दारूची विक्री करणारे, निगराणी बदमाश यांची झाडाझडती पोलिसांनी घेतली। त्यांच्यावर करडी नजर रोखून कारवाई केली, तर नाकाबंदी दरम्यान वाहनं चेक करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली। 18 मार्चला रात्री 11 वाजेपासून सकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कैलाश पुणकर, फ्रेजरपुरा विभाग अमरावती शहर यांनी प्रत्यक्ष हजरी राहून पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहर येथे कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी ऑपरेशन राबविण्यात आले। या कारवाई दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन करिता एकूण 5 पथक व नाकाबंदीचे 2 पॉइंट तयार करून हे ऑपरेशन राबविण्यात आले। या कारवाईमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा अमरावती शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट सोबत 1 API, 5 PSI, 13 RCP, क्राइम ब्रांच 4, ट्रॅफिक 4, नांदगाव पोलीस स्टेशनचे 3, पोलीस स्टेशन फ्रेजरपुराचे 4, बडनेरा पोलीस स्टेशनचे 20 पुरुष व 4 महिला अंमलदार हजर होते। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील 16 तडीपार चेक केलेत। त्यापैकी एकूण 4 तडीपार मिळून आले। त्यापैकी 3 तडीपार आरोपींजवळ शस्त्र मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध कलम 142 पोलीस कायदा सह कलम 425 आर्म ॲक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आली व 1 तडीपार याच्यावर कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणारे एकूण 10 गुन्हेगारांना चेक करण्यात आले। त्यापैकी 2 गुन्हेगार यांच्याविरुद्ध कलम 425 आर्म ॲक्ट प्रमाणे करण्यात आली। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान एक इसम संशयितरित्या चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना मिळून आल्याने त्याचे 122 महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैधरित्या हातभट्टी गावठी दारू विक्री करणारे 2 आरोपी विरुद्ध कलम 65 मदाकाप्रमाणे कारवाई करून त्यांच्या ताब्यातून 1680 रुपयाचा माल जप्त करण्यात आला। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गैरजमानती पकड वॉरंटचे आरोपींचा शोध घेऊन 1 पकड वॉरंट तामील केलेत व आरोपीला अटक करण्यात आली। तसेच एकूण 7 जमानती वॉरंट तामील करण्यात आले। पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 5 निगराणी बदमाश चेक करण्यात आले व ते घरी मिळून आलेत। पोलीस स्टेशन हद्दीतील दरोडा व जबरी चोरी करणारे गुन्हेगार यांना चेक करण्यात आले। शरीराविरुद्ध गुन्हे करणारे एकूण 7 गुन्हेगारांना चेक करण्यात आले। नाकाबंदी दरम्यान एकूण 22 वाहने चेक करण्यात येऊन त्यापैकी 4 वाहनांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 1800 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने करण्यात आली।